नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चेमध्ये स्वागत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा आमदार, जाणून घ्या राजकीय समीकरण. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या 2 टर्मपासून भाजपकडे आहे. पण त्यापूर्वी हा मतदारसंघ बरीच वर्ष शिवसेनेकडे होता. 1990 साली मोदा जोशी पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार म्हणून इथून निवडून आले होते. तेव्हापासून 2014 पर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेची पकड होती. परंतु 2014च्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसला आणि या मतदारसंघावर भाजपने करिश्मा केला. 2008 पर्यंत हा मतदारसंघ मोठा होता, परंतु 2008 मतदार पुनर्रचनेत या मतदारसंघाचं विभाजन होऊन ठाणे मुख्य मार्केट, नौपाडा, राम मारुती रोड, मासुंदा तलाव, टेंभी नाका, ठाणे जेल, कोपनेश्वर मंदिर या भागांपर्यंत मर्यादित झाला. 2004 साली याच मतदारसंघातून एकनाथ शिंदे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते, तर 2009 नंतर त्यांना कोपरी पाचपाकडी या जागेवरून उमेदवारी देण्यात आली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना दैवत मानणारे असंख्य ठाणेकर याच भागात राहतात. त्यामुळे त्यांच्या नावावर शिवसेनेला मते मिळत होती. परंतु 2014ला महायुती तुटल्याने शिवसेना भाजप स्वतंत्र लढली, तर इतर पक्षही इथे स्वतंत्र लढत होते. 25 वर्षांचा इतिहास पाहता 2014लाही शिवसेनेलाच मते मिळतील अशी आशा होती. परंतु तेव्हा फासे उलटे पडले आणि भाजपाचे संजय केळकर निवडून आले. 2019लाही संजय केळकरांनी बाजी मारली. परंतु आता शिवसेनेतील फूट, महायुती यामुळे राजकीय गणितं वेगळी असल्याने कोणाला जागा मिळणार आणि कोणता पक्ष निवडून येणार हा मोठा प्रश्न आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी या मतदारसंघावर दावा केलेलाच आहे. शिवाय संजय वाघोले, संदीप लेले, कृष्णा पाटील आणि मृणाल पेंडसेही या जागेसाठी इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेनेही या जागेवर दावा केलेला आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपैकी कोणाला जागा मिळणार यावर एकमत झालेले नाही. तर दुसरीकडे मागच्या वेळी मनसेचे अविनाश जाधव याच मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यामुळे यंदाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी कडवी तिहेरी झुंज यावेळेस पाहायला मिळणार आहे. संजय केळकर यांना 92,298 मते, मनसेच्या अविनाश जाधव यांना 72,874 मते मागच्या वेळी पडली होती. म्हणजेच अवघ्या 20,000च्या फरकाने अविनाश जाधव यांना हार पत्करावी लागली होती. त्यामुळे यंदाची लढतही तितकीच कडवी होणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.